इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। मंगळवारी अर्जांची छाननी झाली। या छाननीत माजी आमदार दिलीप माने आणि माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती। ती हरकत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी फेटाळली आहे। त्यामुळे माने, हसापुरेंसह 438 उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत। दरम्यान माजी सहकार मंत्री तथा दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याने निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उमेदवारांचे 438 अर्ज मंजूर केले आहेत। बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्जांची छाननी पार पडली आहे। 2 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे। या कालावधीत किती उमेदवारी अर्ज मागे घेतात त्यावरून बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार उतरणार हे स्पष्ट होणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 479 अर्ज दाखल झाले होते। त्यातील 41 अर्ज अपात्र झाले आहेत, तर 388 उमेदवारांचे 438 उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत। बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या अर्जाची छाननी बाजार समितीच्या शिवदारी सभागृहात मंगळवारी 1 एप्रिल रोजी रात्री उशिरापर्यंत चालली होती। त्यावेळी विविध अर्जांवर हरकती घेण्यात आल्या। त्या हरकतीवर जिल्हा उपनिबंधक दरम्यान बाजार समितीच्या गायकवाड यांनी सुनावणी घेऊन 388 निवडणुकीसाठी आमदार दिलीप माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्रित आले आहेत। त्यातच आता माजी सहकार मंत्री तथा दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी बाजार समितीची निवडणूक भाजप कार्यकर्त्यांसाठी लढवणार असल्याचे सांगितल्याने निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे।